जमिनीपर्यंत जायचा यायचा रस्ता, त्या रस्त्याची अडवणूक आणि त्या रस्त्यावरचे वाद, हा आपल्या विशेषतः ग्रामीण भागातला एक फार मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न अनेकानेक लोकांना भेडसावतोय. या प्रश्नाच्या अनुषंगाने जेव्हा विविध कायद्याअंतर्गत विविध कायदेशीर प्रकरणं केली जातात, त्याचा आदेश होतो. पण तो आदेश होऊन सुद्धा बरेचदा त्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे येतात. आणि जर आदेशाची अंमलबजावणीच होत नसेल, तर मग असा आदेश मिळवून किंवा त्या प्रकरणात यश मिळवून नेमका फायदा काय? हा मोठा प्रश्नच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून 31 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने मामलतदार कायद्यामध्ये काही सुधारणा केल्या होत्या. आणि मामलतदार कायद्यामध्ये रस्ता अडवणुकीसंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदींच्या अनुषंगाने आणि त्या तरतुदींच्या अनुषंगाने मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी याच्या अनुषंगाने या 2 महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. आणि या सुधारणांच्या प्रकारे काम कसं करावं किंवा या सुधारणांना पुन्हा एकदा प्रसिद्धी देण्याकरता शासनाने मला वाटतं 24 जुलै 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. आता हा शासन निर्णय काय म्हणतो, त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, ते आपण बघूया. मामलतदार न्यायालय सुधारणा अधिनियम 2025 अन्वये मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 मध्ये कलम 14 नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सदर अधिनियमांतर्गत मामलतदार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांवर अर्धन्यायिक स्वरूपाची कार्यवाही करून मनाई हुकुमाचे आदेश पारित करताना प्रकरणातील संबंधितांना नोटीस बजावण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 230 याप्रमाणे तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच त्याच्यासह ईमेलद्वारे नोटीस पाठवण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. तरी संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी सदर अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करतेवेळी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीनुसार विहित पद्धतीने नोटीस बजावण्याची दक्षता घ्यावी. मामलतदार अधिनियम अन्वये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये पारित केलेल्या मनाई हुकूम आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्याने कसूर केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास मोफत पोलीस सुरक्षा पुरवणे अनिवार्य असल्याबाबत मामलतदार न्यायालय अधिनियमच्या कलम 21 मध्ये पोट कलम 5 चा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच मामलतदार न्यायालय अधिनियम अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये आदेश पारित करताना मामलतदार यांनी सदर आदेशाचे पालन करण्यास संबंधित अतिक्रमणधारक कसूर करीत असेल व त्या संबंधित बाधित व्यक्तीने पोलिसांकडे लेखी स्वरूपात विनंती केली तर त्यास मामलतदार न्यायालय मधील कलम 21 पोट कलम 5 नुसार मोफत पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, या अनुषंगाने त्यांच्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करावे. वरती नमूद केल्यानुसार मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 अंतर्गत पारित करण्यात आलेल्या मनाई हुकुमाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी कसूर केल्यास व त्याबाबत अर्जदार यांनी लेखी स्वरूपात पोलीस यंत्रणेकडे विनंती केल्यास अशा प्रकरणी अर्जदारास सदर अधिनियमातील तरतुदीनुसार मोफत पोलीस सुरक्षा पुरवण्याची कार्यवाही संबंधित पोलीस यंत्रणेकडनं करण्यात यावी. तसेच मामलतदाराने आपल्या आदेशामध्ये पोलीस सुरक्षा देण्याबाबत नमूद केले नाही, केवळ या कारणावरनं सदर बाधित व्यक्ती आवश्यकतेनुसार पोलीस सुरक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता पोलीस यंत्रणेने घ्यावी. सदर तरतुदीच्या अनुषंगाने गृह विभागाकडून त्यांच्या अधीनस्थ सर्व पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. हे शासन परिपत्रक हे गृह विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेलं आहे. म्हणजे मामलतदार कायदा, त्या अंतर्गत रस्ता अडवणुकीकरता दाखल करण्यात आलेलं प्रकरण, त्याच्यावर झालेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी, या सगळ्याच्या दृष्टीने हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये पहिली सुधारणा काय झाली आहे, तर जेव्हा एखादं प्रकरण दाखल होतं तेव्हा संबंधित व्यक्तीला नोटीस बजावायची कशी, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 230 प्रमाणे नवीन तरतूद या मामलतदार कायद्यात करण्यात आली. कारण मूळ मामलतदार कायदा याच्याबाबत मौन होता, त्याच्यात कोणतीही तशी विशिष्ट कायदेशीर तरतूद नव्हती. आता या नवीन तरतुदीनुसार प्रत्यक्ष त्या गावामध्ये किंवा ईमेल, व्हॉट्सअप आणि याच्याद्वारे त्यांना त्या नोटीस बजावणीची कार्यवाही करता येईल. पुढचा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की आदेश झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याला जर अतिक्रमणधारक शेतकरी त्रास देत असेल किंवा अडचण निर्माण करत असेल, तर ज्याच्या बाजूने आदेश झालेला आहे त्याने पोलिसांकडे जर अर्ज केला तर पोलिसांना मोफत पोलीस सुरक्षा द्यावी लागेल,
हे मामलतदार कायद्याअंतर्गत जो आदेश होणार आहे त्याच्यात लिहिणं ही मामलतदाराची जबाबदारी आहे. आणि एक पाऊल पुढे जाऊन शासनाने अजून एक स्पष्टीकरण दिलंय, की जर काही प्रकरणात मामलतदाराच्या आदेशात असं लिहायचं राहून गेलं, तर केवळ त्या आदेशात तसं लिहिलेलं नाही, या कारणास्तव अशा प्रकरणांमध्ये पोलीस सुरक्षा नाकारण्यात येऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी त्यांनी जी पुस्ती जोडलेली आहे, की गृह विभागाने सुद्धा हे सगळ्या आपल्या लोकांना सांगावं आणि हे जे परिपत्रक किंवा हा जो शासन निर्णय आहे, तो गृह विभागाच्या परवानगीने आणि मंजुरीने काढण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या खुलाशामुळे उगीचच काहीतरी त्रुटी काढून पोलीस सुरक्षा नाकारण्याच्या ज्या काही संभाव्य जागा होत्या, त्या सगळ्या जागांचा बंदोबस्त या शासन निर्णयाने झालेला आहे. आता कागदोपत्री जर बघायला गेलं, तर मामलतदार कायदा, त्या अंतर्गत आदेश आणि त्या अंतर्गत आदेशाची अंमलबजावणी, त्याच्याकरता आवश्यक ती पोलीस सुरक्षा, या महत्त्वाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी चांगला असा हा शासन निर्णय आलेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त या आदेशाप्रमाणे प्रत्यक्षात कार्यवाही किती होते, याच्यावर याचा प्रत्यक्ष उपयोग किती होणार आहे, याचं मूल्यमापन आपल्याला करायला लागेल. म्हणजे 2 प्रकारे जर याच्याकडे बघायचं झालं, तर कागदोपत्री हा शासन निर्णय चांगला आहे का? निश्चितपणे चांगला आहे, कौतुकास्पद आहे. पण हा केवळ कागदोपत्री चांगला असून उपयोग नाही, त्याची प्रत्यक्ष जमिनीवर, प्रत्यक्ष प्रकरणांमध्ये जेव्हा अंमलबजावणी होताना दिसेल, जेव्हा त्याचा फायदा लोकांना मिळता दिसेल, तेव्हा आपल्याला या आदेशाचा प्रत्यक्ष उपयोग होतोय, असं म्हणता येईल. पण तूर्तास एक चांगला शासन निर्णय आलेला आहे. ज्या लोकांच्या रस्त्याच्या अडचणी आहेत, मामलतदार कायद्याअंतर्गत प्रकरणं दाखल आहेत, आदेश झालेला आहे, पण पुढे काही होत नाही. त्या लोकांना या नवीन कायद्यातील तरतुदीचा, सुधारणेचा आणि शासन निर्णयाचा निश्चितपणे उपयोग करून घेता येईल. त्याचे चांगले वाईट परिणाम काय दिसतायत ते येत्या काही काळात आपल्याला कळेलच. पण त्रस्त झालेल्या व्यक्तींच्या हातात अजून एक कायदेशीर आयुध आलेलं आहे, हे मात्र नक्की. हा शासन निर्णय, हा विषय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.